नमस्कार. आज आपण कथा या वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगाने त्यातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करणार आहोत. त्यामधील कथानक, पात्र, निवेदन, भाषाशैली, वातावरण या सगळ्या दृष्टीने विचार करता पात्र हाही घटक खूप महत्त्वाचा असतो. तर आज आपण पात्र या घटकाविषयी विचार करणार आहोत. कथा साहित्यात लेखकाने शब्दांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची उभी केलेली प्रतिमा म्हणजेच पात्र असते. तर पात्रांची बहुरंगी मानसिक अवस्था, वागणे, बोलणे, स्वभाव, भावविश्व, जीवनविषयक दृष्टिकोन, कथेतील घटना, निवेदन आणि परिणामी कथानकातून सुस्पष्ट होत जाते. पात्रांच्या प्रतिमा उभ्या करण्यामागे लेखकाची संवेदनशीलता, निरीक्षणशक्ती आणि त्यांची जीवनमूल्ये क्रियाशील असतात. लेखकाच्या अनुभवविश्वातून पात्रांची निर्मिती होत जाते. पात्र आणि घटना यांच्या कलात्मक संघटनातूनच कथानक उभे राहत असते. कथानकाला फुलविण्याचं आणि ते आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पात्रच अत्यंत सहज करत असतात. कथा साहित्यात घटना आणि पात्र परस्परावलंबी असल्यानेच कथानकातील घटनेमुळे पात्राचे आलेख बदलत जातात. त्यांचे प्रमाण, पात्रांचे स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची जीवनशैली, जीवनविषयक दृष्टिकोन, विकार, वासना यामुळेच घटना ह्या घडत पुढे जात राहतात. कथा साहित्याच्या वैशिष्ट्याची चर्चा करताना घटना या घटकाला प्रधान मानून पात्राला गौण मानणारी एक विचारधारा आहे, तर दुसरी बाजूला घटनेपेक्षा कथेतील पात्र अधिक महत्त्वाचे असल्याचे मत काही विचारवंतही मांडतात. कथात्मक साहित्यात पात्र हे केंद्रस्थानी असून कथेच्या रचनेत जे प्रधान घटक असल्याची मीमांसा फेर्नांडो फेरारा समीक्षकाने केली आहे. कथेतील पात्रांचे महत्त्व अधोरेखित करताना ना.सी. फडके यांनी सुद्धा तसाच काही संदर्भ दिलेला आहे. त्यांच्या मते कथेमध्ये तिच्या रचनेपेक्षा व्यक्तिदर्शन होणे अधिक महत्त्वाचे असते. कथानकातून व्यक्ती निर्माण होत नाही, तर व्यक्तीतून कथानक निर्माण होते, असंच या कथेतील पात्रांविषयी म्हटलं जातं. साहित्यकृतीतील पात्रांचे स्थान व त्यांचे कार्य, त्यानुसार प्रमुख पात्रे व दुय्यम पात्रे असे वर्गीकरणही केले जाते. प्रमुख पात्रांचे प्रकार: प्रधान किंवा केंद्रवर्ती पात्रांच्या संदर्भात नायक ही संकल्पना अधोरेखित केली जाते. तर नायक, नायिका, प्रतिनायक किंवा न-नायक, खलनायक इत्यादी नमुन्यांच्या संकल्पना पात्रांच्या संबंधित संकेतव्यूह म्हणून नाट्यात्मक साहित्य प्रकाराचे कथात्मक साहित्यही आढळून येताना दिसते. पात्र निर्मिती करताना लेखक त्या पात्राच्या बाह्यरूपाच्या वर्णनाबरोबरच त्याच्या स्वभावातील बारकावे टिपत कथेतील त्याचे स्थान अधोरेखित करत जातो. कथानकात त्या पात्रांचे असलेले महत्त्व, त्याच्या व्यक्तिमत्वातील विशिष्ट पैलूमुळे इतर पात्रांच्या मानसिकतेमध्ये होणारे परिवर्तन याचेही सुतोवाच लेखक करत असतो. कथेच्या सुरुवातीस असलेली पात्रांची मानसिक अवस्था, त्याची मानसिक पात्रता, जीवनाविषयक मूल्य यात परिवर्तन होऊन ते अधोरेखित होत जाते. व्यक्तिमत्वामध्ये झालेला बदल, त्याच्या बदललेला दृष्टिकोन हे कथेच्या अर्थनिर्णयासाठी महत्त्वाचा ठरतो. तर एकूणच आपल्याला कथेच्या पात्रासंबंधी सांगायचं असेल तर आपल्याला ढोबळ मनाने असं म्हणता येईल की कथेतून लेखकाला जे आशयसूत्र मांडायचे आहे त्यावरून कथेतील घटना किंवा पात्र याचे प्रमुख स्थान ठरवता येते. कथेत मांडलेल्या एखाद्या घटनेमुळे झालेल्या पात्रांच्या मानसिक आंदोलनाचा वेध घेणाऱ्या कथांमध्ये पात्रचित्रण अधिक महत्त्वाचे ठरते. तर उत्कंठावर्धक कथानक सांगणाऱ्या कथेमध्ये घटना पात्रांपेक्षा अग्रेसर ठरतात.